ज्या बहिणींनी अजून लाडकी बहीण योजनेची केवायसीच केली नाही किंवा केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत किंवा केवायसी अपूर्ण राहिलेली आहे, अशा महिलांसाठी दुसरा आनंदाचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे। तर तिसरा जो काही निर्णय आहे तो सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय आहे। ज्या निर्णयाची महिला आहे उत्सुकतेने वाट पाहत होत्या आणि तो निर्णय म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात। होय मित्रांनो, जून महिन्यात की आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। केवायसी ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 1,70,00,000 त्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यात सखोल छाननीनंतर एकूण 2.5 कोटी अर्जांपैकी 1,77,00,000 महिला पात्र ठरल्यात, तर बँक लिंकिंग, उत्पन्न मर्यादा आणि तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले। बचत झाली। आर्थिक अंदाज वित्त वर्ष 2025-26 साठी सरकारनं या योजनेसाठी बहिणींची केवायसी करण्याची तारीख वाढलेली आहे किंवा ज्या बहिणींनी अजूनपर्यंत केवायसी केलेली नाही किंवा चुकलेली आहे त्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावे, अन्यथा तुमचे पैसे मिळणार नाही। आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला नवीन अपडेट्स माझ्या चॅनलवर या मिळत